झी मराठी, चर्चाही होणारच. चंदगड शहराचं झपाट्यानं होत असलेलं विस्तार, वाढती वाहन संख्या आणि बाजारपेठेतील वाढता व्यावसायिक वर्दळ यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतोय. मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा होणारी वाहनं उभी करणं, दुकानांसमोरील अतिक्रमण सदृश्य वापर आणि वाढती रहदारी यामुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर शहरातील शाश्वत वाहतूक नियोजन करण्याची गरज निर्माण झाली. बाजारपेठेत स्वतंत्र व नियोजनबद्ध पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणं हा वाहतूक कोंडीवरील प्राथमिक उपाय ठरू शकतो. सध्या पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्यानं नागरिक रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करतात. परिणामी रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेकदा कोंडीची परिस्थिती निर्माण होते. याशिवाय शहरातील मुख्य मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. विशेषतः चंदगड हेरा शहराच्या बाजूने काढण्यात आलेला बायपास सध्या अपेक्षित वाहतूक व्यवस्थापनासाठी कुचकामी ठरत असल्याची नागरिकांची भावना आहे. या मार्गाची आवश्यकतेनुसार रुंदी वाढवून दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून तो वाहतुकीसाठी सक्षम केल्यास मुख्य बाजारपेठेतील वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ प्रशासनाच्या माथी मारून चालणार नाही, शहरातील व्यापारी वर्गाची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. दुकानांसमोर माल ठेवणं, ग्राहकांचे वाहनं रस्त्यावर उभी राहणं किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीनं व्यवसाय करणं टाळणं आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य केल्यास वाहतूक व्यवस्थेत निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो. चंदगड शहराची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन केवळ तात्पुरती वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी दीर्घकालीन वाहतूक आराखडा तयार करण्याची गरज आहे. पार्किंगसाठी जागा निश्चित करणं, पर्यायी मार्ग विकसित करणं, बायपासची रुंदी वाढवणं, रस्त्यावरील अडथळे दूर करणं आणि बाजारपेठेतील वाहतुकीचं नियमन याबाबत ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे. चंदगड नगरपंचायत आणि प्रशासन शहरातील वाढत्या वाहतुकीसाठी नेमके कोणते नियोजन करणार, बायपासचा प्रभावी वापर कधी सुरू होणार, बाजारपेठेला पार्किंगची सुविधा कधी मिळणार, हे प्रश्न सध्या चंदगडकरांच्या चर्चेचा विषय बनलेत. सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.